हॅलो नमस्कार, मी पूजा बोगन. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी बाहेर चालले. ह्याचं ऑफिसचं काम चालू आहे, त्यामुळे बाहेरची जी कामं आहेत ना ती मीच करते. म्हणून थोडंसं मला लॉन्ड्रीमध्ये वगैरे काम आहे ते मी करून येते. पाऊस नाही आहे म्हणून मी छत्री पण घेतली नाही आहे. आय होप की पाऊस नाही येणार. नाही तर प्रत्येक वेळेला जेव्हा मी बाहेर जाते ना तेव्हा हमखास पाऊस येतो. तर बघू की पाऊस तर नाही आहे, ऊन पडलं आहे बऱ्यापैकी. पण परत येईपर्यंत बघू, नाही तर मला तिथंच थांबावं लागेल. ओके, तर मी लॉन्ड्रीमध्ये आलेले आहे आणि ते काका नाश्ता करायला, त्यामुळे मला थोडंसं थांबावं लागणार आहे. काय नाश्ता करत होता? जाणार तो थोडा तुम्ही आला. हां, काय कपडे आहेत. तर लॉन्ड्रीमधून काम झालेलं आहे आणि बाजूलाच पार्लर आहे. तर म्हटलं माझं 10 मिनटाचंच काम होतं, पटकन होऊन जाईल. एका ह्याच्यात 2 निशाणे साधलेले आहेत मी. आणि आता पटकन मी पार्लरमध्ये जाऊन एक 10 मिनटात आवरून घेते. कारण एकदा घरी गेले की मग परत यायला नाही मिळणार, कारण पाऊस पण आता थोडा कमी आहे. म्हटलं मी चला म्हटलं. आणि मी जिथे पार्लरमध्ये जाते त्या ताई माझ्या ओळखीच्या आहेत, कारण त्या आमच्या गावाकडच्या आहेत. त्या पण चंदगडच्याच आहेत आणि त्याने इथंच त्यांचं पार्लर खूप वर्षापासून आहे. त्यामुळे खूप चांगली ओळख झालेली आहे आणि खूप वेळा मी तिला कपडे दिलेले आहेत. म्हटलं तुम्ही आला आणि दुसरा म्हटलं नाही आले. पाऊस पण नाही आहे ना आता तसा. पाऊस तरी नाहीच आहे एवढा तसा. पावसाला सुरुवात झाली तरी मी थोडक्यात वाचले. ओके, तर मी कपडे घेऊन आलेले आणि 2 मिनिटांच्या अंतरावरतीच आहे. पण छत्री घेऊन गेली नव्हती, पाऊस होतोय. घरी आल्यानंतर मी यांना सांगितले की लॉन्ड्रीमधून 2 शर्ट सापडत नाही आहेत. मग काकांना सांगितलेलं त्या मिळाल्याचे शोधून ठेवा म्हणून. मग हे म्हणाले की तू बेकरीतून वगैरे काहीतरी आणलंस का नाही, स्वीट वगैरे हवं होतं. मग म्हटलं चला आपली परत तारेवरची कसरत चालू महिलांचे. एक संपता दुसरे असतात. म्हटलं मी पटकन जाऊन घेऊन येते म्हटलं, कारण पाऊस कमी होता, नंतर वाढण्याची शक्यता असते दुपारनंतर. म्हटल्याने मी आता आठवणीने छत्री घेऊन आली आणि बेकरीमधून मग जे काही साहित्य हवं आहे ते मी घेण्यासाठी म्हटलं आले. आणि मस्त असं इथं सुगंध सुटला होता, कारण आतमध्ये त्याने केक वगैरे त्यांचे बेक होत होते. तर मला जे काही साहित्य हवं आहे ते मी घेणार आहे. आणि तो मस्त असं केक बनवून ठेवलेत. हा साधा केक आहे आणि मस्त असे डिझाईन वगैरे बनवून ठेवले त्याने. आणि हे आईस केक होते. तर मला जे काही साहित्य लागणार आहे ते मी त्यांना सांगितलं होतं आणि ते पण मराठीच आहेत, ते मराठी समजतात. मला जे काही हवं आहे ते पटकन मी पॅक वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. दमले मी. जिन्यावरून यावं लागलं ना, लिफ्ट खराब झालंय. हां, हां ही ना
काय ते मग तिखटवाले खारे हो. आणि हे घेतलं केक आणि मैसूर पाक. बाकीचं आहे ना ते खूप स्वीट. आज डॉक्टर्स डे आहे म्हणून, हॅपी डॉक्टर्स डे आहे म्हणून हां. स्वीट हो. डॉक्टरांना. ओके, तर आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करत आहे. आणि आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही रेसिपी वगैरे दाखवणार नाही आहे, कारण रोज रोज रेसिपी दाखवली तर तुम्ही बोर होणार आणि मला तुम्हाला बोर करायचं नाही आहे. आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. खूप छान सपोर्ट देत आहे तुम्ही आणि कमेंट्स पण खूप छान छान येतात. ज्या मुली जॉबला वगैरे असतात, म्हणजे लग्नाच्या अगोदर जॉबला असतात, लग्न झाल्यानंतर पण जॉब कंटिन्यू करतात, तर त्यांना संडेचा एकच दिवस सुट्टीचा मिळतो. मग संडेला तर त्यांना आराम वगैरे रेस्ट थोडी घ्यावी असं वाटत असतं, पण असं असतं ना की आठवडाभर त्यांचं धावपळीचं जीवन चाललेलं असतं. मग संडेला काहीतरी स्पेशल डिनर लंच वगैरे बनवायचं म्हटलं, काहीतरी स्पेशल बनवायचं म्हटलं तर खूप वेळ त्यांना द्यावा लागतो किचनमध्ये. तर बऱ्याचशा मला अशा कमेंट्स आल्या की तू जसं सांगितलीस रव्यापासून इडली झटपट बनवली, कुकरमध्ये बिर्याणी बनवली, त्यामुळे खूप वेळ वाचतो आहे आणि आम्हाला बराचसा वेळ स्वतःकडे देण्याला त्यांना मिळत आहे, स्वतःला वेळ त्या देऊ शकत आहेत. तर बऱ्याचशा माझ्या फ्रेंड्सनी मला अशा कमेंट्स केल्या की तुझं झटकेपट रेसिपीज दाखवायलीस त्या खूप छान आहेत आणि आम्ही त्या बनवतो आहे. संडे आमचा काहीतरी असंच रेसिपी बनवण्यासाठी आम्ही कमीत कमी वेळ किचनमध्ये यूज करतो आहे आणि तू असंच काही टिप्स वगैरे आणि रोज नवीन नवीन काहीतरी रेसिपी वगैरे दाखवत राहा, असं त्यांच्या मला खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत. तर मी सर्वांच्या मनापासून आभारी आहे की माझ्या चॅनलला तुम्ही इतकं सपोर्ट करतात. आणि आज मी माझ्या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. आणि माझ्या व्हिडिओमधले तुम्हाला थोडं जरी काही आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पटकन पाहू शकाल. सो थँक्यू फॉर वॉचिंग.